जय भीम, नमो बुद्धाय. मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत वटपडी गावामध्ये. वटपडी हे गाव नेर तालुक्यातील गाव आहे. यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा येतो. आज आपण येथे पाहत आहोत धम्म परिषद येथे आहे आणि सर्व इकडे बुद्ध अनुयायी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया धम्म परिषदेमध्ये आपण कशासाठी आलात आणि काय उद्देश आहे. तर चला आपण जनतेशी बातचीत करूया. सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. अभिनंदन तुमचं सर्वप्रथम तुमच्या चॅनलचं. सर, आपलं नाव सांगा. दिलीप रामदासजी खडसे, विभागीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा. आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या पुरस्कृत भारतीय बौद्ध महासभेत आम्ही काम करत आहे. तसेच माझे मित्र सुखदेवरावजी इंगोले साहेब हे अमरावतीवरून जिल्हा अध्यक्ष आहेत. अमरावतीचे भारतीय बौद्ध महासभा राहुलजी काळे साहेब आहेत, नेर तालुका अध्यक्ष. आणि आमचे मित्र बसवनाथे साहेब आणि वरगट साहेब असे सगळेजण आलेले आहेत. आणि दरवर्षी आज 32 वर्षे पूर्ण झालेत. इथे जेव्हा बुद्ध धम्म परिषद होते, ही फार मोठी अशी राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद आहे. आणि या बौद्ध धम्म परिषदेचं एक वैशिष्ट्य आहे, इथे लहान मुलापासून तर प्रत्येक माणसापर्यंत आज राजरत्न आंबेडकर साहेबाचं भाषण ऐकायला निवड बौद्ध बांधव नसून आमचे एक जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा राहुल भाऊ ठाकरे हे सुद्धा आवर्जून त्यांनी सांगितलं का मला साहेबाचं भाषण ऐकायचं आहे. त्यांनी साहेबाचं भाषण हे यूट्यूबवरून ऐकलं आणि शिरसगाव इथल्या धम्म परिषदेमध्ये सुद्धा ऐकलं. ते ऐकल्यानंतर प्रभावित झालेत. आमचे नेर तालुका काँग्रेस अध्यक्ष विनायकराव भेंडे सुद्धा ते जरी पाटील समाजाचे आहे, म्हणजे ज्यांनी ऐकायला नाही पाहिजे का ते सुद्धा बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने मी येणार आहो. मी म्हटलं साहेब या. साहेब आलेले आहे आणि सगळ्या कार्यक्रमाचा स्वाद जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भाऊ ठाकरे आणि विनायकरावजी भेंडे, मुरलीधरजी भुसे असे अनेक पाटील समाजाचे, आमच्या आता देशमुख काका तर सगळे इथलं स्वयंपाकाचं सांभाळतात, जे आज व्यवस्था चालते. आणि त्यांचे मुलं डॉक्टर झालेत. त्याला कारण एक की त्यांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला आणि बुद्धाचा मार्ग स्वीकारल्यामुळं खरोखरच त्यांचे मुलं 2 MD आहेत, मुलगा आणि मुलगी. आणि 32 वर्षापासून इथे पुरणपोळीचं जेवण जवळपास 500 ते 500 लोकांचं शिजते. त्या जेवणाचं पूर्ण नियोजन, पूर्ण पाहुण्यासाठी जेवण कसं करायचं, भंतीजी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आता सर्वांनी आता आपण बघितले आहेत. जवळपास इथं 300-350 भंतीजी आहेत. त्यांचं भोजन, पाहुण्याचं भोजन, इथं येणाऱ्या बांधवांचं, उपासक उपासिकांचं, या सगळ्या महिलांचं भोजनाची व्यवस्था इथं होत असते. इतरही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा. राहुल काळे. कुठून आलेला आहात? मी मोजरला असतो. तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा. राजरत्न साहेब यांच्या नेतृत्वात काम करतो. इथं तुम्ही किती दिवसापासून येता? मला जेव्हापासून समजते काय बौद्ध धम्म काय आहे, कारण की माझ्या घरातनीच रुजलेला आहे. माझे वडीलसुद्धा दिवंगत झालेले आहे, पण त्यांनी आयुष्यभर धम्माचं कार्य केलेलं आहे. ते भंतेसुद्धा होते. इतर सुद्धा मंडळी येथे उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव सुखदेव राघोजी इंगोले, राहणार अमरावती, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष अमरावती. राजरत्न आंबेडकरांच्या ज्या मुवमेंटशी आम्ही जोडलोय आणि त्यांचे प्रवचन जेव्हा व्याख्यान ऐकतोय तेव्हा असा हृदयाला स्पर्श होतोय आणि असं वाटतं का निश्चितच हा कुठून तरी मनुष्य याला दूरदृष्टी प्राप्त होऊन शाणा बौद्धांची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी यांच्यामध्ये चांगले गुण निर्माण झाले. आणि हे गुण प्रत्येक माणसाने बुद्धाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी प्रत्येकाने एक शेअर्स घ्यावा, 2610 रुपयाचा. कोण्याही जिल्ह्यात असा, कोण्याही तालुक्यात असा, कोण्याही गावात असाल, अशी त्यांनी आताच तसा गाई दिली पेजवर आणि ते निघून गेले. सदैव आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी 140 देशाची त्यांची नाही जोडली, अध्यक्ष भूसवलं. आणि ते आपल्याला येऊन शाणा इकडे सांगतात का बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही बौद्धांची अवस्था उभी केली पाहिजे.
अर्थव्यवस्था जर उभी नाही झाली तर आपला काही टिकावा नाही, असे आम्हाला राजरत्न आंबेडकर सदैव सांगत असतात. आपल्यासोबत आणखीही काही लोक येथे उपस्थित आहेत. आजच्या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष येथे उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या धम्म परिषदेविषयीचं थोडक्यात. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण या धम्म परिषदेमध्ये आवाज टीव्ही या नात्याने सगळ्या धम्म परिषदेचं जे कव्हर करतात, सगळ्यांचे जे मुलाखती घेतात आणि प्रत्यक्षात धम्म परिषद कशा पद्धतीची असावी अशा पद्धतीची जे मांडणी करतात, त्याबद्दल आवाज टीव्हीचं तुमचं आम्ही सगळ्यात प्रथम मी तुमचं स्वागत करतो. विषय असा आहे की निश्चित स्वरूपाने मी माझ्या वक्तव्यातही तसं त्या पद्धतीने बोललो की बाबासाहेबांनंतर हा धम्म, ही चळवळ कुठेतरी फिकी पडते की काय, परंतु इथे महाथेरो धम्मबोधी यांच्या म्हणजे यांच्या कर्तृत्वाने, यांच्या कार्याने सतत जी ही धम्म परिषद होत आहे. अर्थातच ही 32वी धम्म परिषद आहे. तर 32 वर्ष अर्थातच या धम्म परिषदेला झालेला आहे. तर या धम्म परिषदेचा प्रवास थोडक्यात जर सांगता येईल तर कसा? सुरुवात मुळात तर असं आहे की सुमेध बोधीजी मुळात पहिल्यांदा इथे जे आलेत, माझ्या मते 35 वर्ष येऊन इकडे झाले असतील. इथे त्या काळी इथे त्यांना जे सहकार्य केलं ते ॲडव्होकेट वाघमारे वकील यांनी त्यांना खूप सगळं सहकार्य केलं. आणि मग सहकार्य केल्यानंतर तिथे या जागेवर ही जागा मिळवून देण्यासाठी त्यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे. भंतेजींनी या थोडक्यात विपरीत परिस्थितीमध्ये या धम्म परिषदेला सुरुवात झाली आणि आजची ही 32वी धम्म परिषद आपण पाहत आहोत. माझ्यासोबत काही महिलासुद्धा येथे उपस्थित आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. मॅडम, स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलमध्ये. आपलं नाव सांगा. माझं नाव विद्या अमोल नगराडे. कुठून आलात? सिंदखेड. बरं. तर आपण धम्म परिषदला सिंदखेडवरून आलेला आहात. तर आपण कधीपासून येथे येतात? खरं तर 10 वर्ष झाले मी इथे येत आहे. आणि ही जी बौद्ध महासभा आहे ही दरवर्षाला इथे राहते आणि त्याच्यामध्ये जे बौद्ध धर्म आहे त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. धम्म परिषदेमध्ये बरेच दिवसापासून येत आहेत असं यांनी सांगितलं. आणि या धम्म परिषदेमध्ये अनेक प्रकारची माहिती यांना मिळते. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. जय भीम, जय भारत.